धनत्रयोदशी हा दिवस विशेषतः समृद्धी, आरोग्य, आनंदासाठी साजरा केला जातो. यावेळी 29 ऑक्टोबर रोजी म्हणजेच मंगळवारी धनत्रयोदशी मोठ्या थाटामाटात प्रत्येक घरामध्ये साजरी होणार आहे. हा सण दिवाळीच्या 5 दिवसांच्या सणांची सुरुवात करतो. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणतात. दिवाळीतील धनत्रयोदशी किंवा धनतेरस 2 शब्दांपासून बनलेले आहे. पहिला शब्द धन आणि संपत्ती आणि दुसरा म्हणजे तेरस म्हणजे 13वा दिवस. धनत्रयोदशीची सुरुवात जी आहे तर ती 29 ऑक्टोबरला सकाळी 10:31 होणार आहे आणि धनत्रयोदशीची समाप्ती ही 30 ऑक्टोबरला दुपारी 1:15 होणार आहे. उदया तिथीनुसार धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा यंदा 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:04 पासून ते 8:27 असणार आहे. तर अशा काळामध्ये म्हणजे हा 1.5 तासांचा जो शुभ मुहूर्त आहे या काळामध्ये तुम्ही आपली धनत्रयोदशीची खरेदी करू शकता किंवा तुमची पूजा करू शकता. धनत्रयोदशीला दागिने, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची परंपरा प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे. या दिवशी सोने, चांदी, धातूची भांडी खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धनसंपत्तीची प्राप्ती होते. म्हणूनच लोक या दिवशी सोन्या चांदीचे दागिने, भांडी आणि घरगुती वस्तूंची खरेदी करत असतात. त्याचबरोबर 1 तारखेला म्हणजेच 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन या काळामध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्या आजूबाजूला जी काही झाडं-झुडपं असतात त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात. तर याच झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि आपल्याला ते आपल्या घरामध्ये आणल्यानंतर त्याचा एक छान उपाय करायचा आहे. त्याबद्दलचीच माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. वसुबारस ही सोमवारी म्हणजेच उद्या असणार आहे. त्यानंतर मंगळवारी धनत्रयोदशी, त्यानंतर नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे 1 नोव्हेंबरला असणार आहे. त्यानंतर दिवाळी पाडवा असणार आहे आणि नंतर भाऊबीज. हे संपूर्ण जे दिवाळीचे 5 ते 6 दिवस आहे या दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. तर दिवाळीमध्येच असं म्हणतात ना की लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले होते त्यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्यामध्ये दिव्यांनी सजावट करण्यात आलेली होती आणि तेव्हाचपासून लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळी साजरी करण्यात आली. त्यानंतर श्रीकृष्णाने या दिवशीच नरकासुराचा वध केला होता. त्यामुळे नरक चतुर्दशी या दिवशी साजरी करतात. पांडवांची याच वेळेस घरवापसी झाली होती 14 वर्षांनंतर. त्यामुळे या दिवशी ही दिवाळी साजरी करतात. या दिवशी लक्ष्मी मातेचा अवतार झाला होता म्हणजे समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीची प्राप्ती झाली होती आणि लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजनही करत असतात. असे वेगवेगळे कारण किंवा वेगवेगळे हे स्वरूप आपल्याला आपल्या ग्रंथांमध्ये बघायला मिळतात की आपण धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन इतकं महत्त्व या दिवसांना का देत असतो. या दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा या आपल्या आजूबाजूला संचारलेल्या असतात. कारण दिवा जो असतो तर आपण दिवाळीमध्ये लावत असतो. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक दारामध्ये यावेळेस दिवे लावलेले असतात आणि या दिव्यांची जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती रोजच्यापेक्षा या काळामध्ये म्हणजेच या 5 दिवसांमध्ये अनेक पटीने, हजारो, लाखो पटीने जास्त असते. त्यामुळे या काळात जे आपण उपाय करतो तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात. आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात. घरामध्ये दुःख असतात, संकट असतात, पैशांच्या अडचणी असतात. काही घरांमध्ये करणी बाधेचा त्रास असतो. काही घरामध्ये नकारात्मक शक्ती आपल्याला जाणवत असतात. ह्या ज्या काही दोष आहे, शत्रुपीडा असेल, शत्रुबाधा असेल, काही लोक असे असतात ना त्या लोकांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि त्यामुळे काय होतं तर आपल्याला प्रत्येक कामात अडचण येतात. घरात सतत भांडण, कटकट होत असतात. त्या लोकांची जी नजर आहे तर ती आपल्या घरामध्ये लागत असते. तर अशा या ज्या अडचणी आपल्याला येत असतात त्या अडचणी दूर करण्यासाठीच धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही जर हा उपाय धनत्रयोदशीला केला तरीही चालेल किंवा तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी केला तरीही चालेल. तुमच्या वेळेमध्ये म्हणजे तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही सकाळीही करू शकता, तुम्ही संध्याकाळीही करू शकता, काहीच अडचण नाही. कारण दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये तुम्ही कोणताही उपाय कधीही करा, त्याचे अगणित फायदे हे आपल्याला होणार आहेत. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे
ते बघूया. सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडीशी साखर तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे. एक छान तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम हे पाणी तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. अर्पण केल्यानंतर तुम्हाला तिथे हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला माहीत असेलच या दिवाळीच्या काळामध्ये माता लक्ष्मी या पिंपळाच्या झाडावरती स्वतः निवास करत असतात. भगवान विष्णू पिंपळाच्या झाडावरती स्वतः निवास करत असतात. त्यामुळेच आपल्याला हा उपाय पिंपळाच्या पानांचा करायचा आहे. तर आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान आपल्याला घरी तोडून आणायचं आहे. तिथे बसून तुम्ही देवीला प्रार्थना अगोदर करायची आहे की माझ्या घरातील जे काही त्रास आहे, दुःख आहे तर ते दूर करण्यासाठीच मी पिंपळाच्या झाडाचे हे पान माझ्या घरी घेऊन चाललेलो आहे. अशा पद्धतीची प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते पान घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर ते पान तुम्हाला सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. नंतर ते तुम्हाला पुसून घ्यायचं आहे. थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र किंवा थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे किंवा गंगाजलही तुम्ही मिक्स करू शकता. त्यानंतर देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती संपूर्ण प्रज्वलित झालं की त्यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना तुम्हाला मध्ये जे 4 डॉट असतात तेही द्यायचे आणि कडेने ज्या 2-2 रेषा असतात बघा तर त्याही द्यायच्या. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वास्तिक काढत असताना काटकोन त्रिकोण होता कामा नये. त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वास्तिक काढायचं. मी खूप वेळेस तुम्हाला ते सांगितलेलंही आहे की कशा पद्धतीने आपल्याला काढायचं असतं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या पिंपळाच्या पानावरती जे आपण स्वास्तिक काढलेलं आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. हे पान तुम्हाला देवी लक्ष्मीच्या समोर म्हणजे आपल्या घरामध्ये जी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्ती वगैरे असेल किंवा तुम्ही जिथे पूजा वगैरे मांडलेली असेल तिथे तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आणि आता हा जो मंत्र मी तुम्हाला सांगत आहे त्या मंत्राचं तुम्हाला तिथे 108 वेळेस पठण करायचं आहे. मंत्र अशा पद्धतीने आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र म्हणजेच कमलात्मक मंत्र मानला जातो. या मंत्राचं तुम्हाला 108 वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही त्रास, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी आहेत तर ते दूर कर. तुझी कृपा सदैव माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू दे. या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे तर तीही दूर कर. घरामध्ये असणारा शत्रुपीडा, शत्रुबाधेचा त्रास दूर कर किंवा तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्ही तिथे व्यक्त करू शकता की तुमची नोकरी संबंधीची इच्छा आहे किंवा तुमच्या लग्नासंबंधीची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ते पान तिथेच तुम्हाला थोड्या वेळ ठेवायचं आहे. नंतर ते पान तुम्हाला उचलायचं आहे. एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे. आता तुम्ही हे पान तुमच्या घरामध्ये तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, तुमच्या पाकिटात ठेवू शकता किंवा तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता. तुम्ही तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी जर तुम्ही हा उपाय केलेला असेल तर तिथे त्या दुकानाच्या ठिकाणी तुम्ही हे पान ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हे पान केव्हा ठेवायचं तर जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की हे पान खराब झालेलं आहे तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता. नंतर तुम्हाला वाटलं की हे पान आता खूपच खराब झालेलं आहे तर नंतर तुम्ही ते पाण्यामध्ये करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.